नारळाचं झाड तर भरपूर मोठे आहे मित्रांनो. आणि या ठिकाणी बघा इथं पण एक देव आहे आपला. आणि हे झेंडं तर बघा कसं लावले ते भरपूर मित्रांनो आहे. पोपट ना, पोपट खूप हुशार असतो. तर मित्रांनो खायला घेतले आपण. आता काय घेतले तर मित्रांनो कुरकुर खायचं चाललंय. आणि हे बघा कसं आहे बघा आतमध्ये कसं खायचं आता मला सांगा तुम्ही. एखाद्याला वर जाऊन बसता येईल. बारकी पोरं तर सहज या झाडावर येऊन बसणार वरती. बघा कसं दाट बसाय बिसाया. कुठं कासव बघा दोन कासव. राम मंडळी, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या राहुल ठोंबरे युट्यूब चॅनलच्या नवीन ब्लॉग मध्ये. तर कुठं चाललोय आपण तर मित्रांनो आपण आपल्या वाड्यावरती 1 वर्षानंतर ज्या देवाची यात्रा बित्रा करतो ना का, असं म्हणजे मटण बिटन बनवतो त्या देवाची जत्रा तुम्हाला मी सांगतो तुम्ही पाहता. तर आज साक्षात मित्रांनो त्या देवाचं जे मूळ ठाण आहे, तो देव ज्या मूळ ठिकाणी जिथे आहे त्या ठिकाणी आपण चाललेलो आहे देवाचं दर्शन करायला. आणि देवाचं दर्शन केल्यानंतर तेथील आजूबाजूचा परिसर कसला देव आहे आणि त्याच्या आजूबाजूने कशी झाडं बिडं एकदम निसर्गरम्य वातावरण आहे. तिथे पक्षी बिक्षी आहेत का? हा तर मित्रांनो ती जेवढं काय तुम्हाला आज दाखवता येईल या ब्लॉग मध्ये ते संपूर्ण वातावरण पाहिजे. चला मित्रांनो आम्ही जाता जाता आम्हाला दिसलेली आहे एक खडी मशीन. तर आता या खडी मशीन वरती आपण बघूया नेमकं कसं काय असते. त्या हॉंड दगडे असतात ते कसं फोडलं जातात ते तुम्हाला दाखवतो. आता नाही का अजून आपण मंदिराला जायला टायमिंग आहे आणि ते खडी मशीन चालूच आहे. तर बघूया कसं काय असते ठिकाणी. बघा मित्रांनो कशी आहे खडी मशीन एकदम खतरनाक. मित्रांनो या ठिकाणी बघा हे वरनं दगडी सोडले जातात खाली. तर आता तिथे एक ट्रक आलेला आहे तिथनं दगडी अशी खाली येतात बघा. एकदम रिस्क काम आहे मित्रांनो, रिस्की. बघा कसं संघर्ष करावा लागतो लोकांना बघा. आता तिथनं दगडी खाली येणार हळूहळू आणि मग त्यानंतर इकडून अशी जाणार बघा या साईडने इकडे जाणार. त्यांचं काहीतरी चाललंय आता ते. आता दगडी आली मित्रांनो, दगडी आली आता. मित्रांनो केव्हाडली दगडी येते ते बघा. हे कामगार आपले तिथं मित्रांनो या ठिकाणी कसा ढिगारा लागलाय. हे अशी खडे पडते आपली एकदम हवा. मोठ्या मोठ्या दगडांची एवढीशे दगडी तयार केले जाते तिथं. हा कसे कसले हवा ते सिमेंट आहे का आयुष्यपो. तर मित्रांनो बघा इकडे वेगळं वेगळं होतं तयार. हा सिमेंट मित्रांनो, सिमेंट दाखवतो तुम्हाला. तर या ठिकाणी बारकी कच रस्त्याची कच मित्रांनो या ठिकाणी तयार होते बघा. बघा इथनं कशी तार लागले जणू काही पाणी पडते असं वाटते या बघा. आणि इथं केवढे कसे बघा बघा एकच बघा कसं आहे. हा झाली नाही कुठली शूटिंग झाली ना आपल्या पब्लिकला बी पाहायला भेटलं ना खडी मशीन कशी असते बघा मित्रांनो. इथं हे काय आहे रे? सिमेंट मित्रांनो का
इथं आपलं पार बुकटी झालेलं सिमेंट. नको नको हात नको लाव, राहू दे. बघा मित्रांनो इथं सिमेंट पडतं या. कसं असतंय, तुम्ही कधी असलं पाहिलेले का खडी मशीन? कमेंट करून नक्की सांगा. भरपूर लोकांनी पाहिले असेल, पण ज्यांना कोणाला माहीत नाही ना त्यांच्यासाठी खास हा व्हिडिओ बनवतोय आपण. बघा कसं आहे, एकदम खतरनाक नियोजन आहे मित्रांनो का. आणि असं बी काही नेलं जातं का ट्रक बघणं काही. फायनली मित्रांनो आपण पोहोचलेलो आहे नायकोबा मंदिर. हवा आपलं इकडचं फेमस देव. आणि कॅमेरा बिमेरा लावले ते बघा मस्तपैकी. तर या ठिकाणी बघा काय लिहिले, जय नायकोबा प्रसन्न, जय पुतळा माता प्रसन्न. तर आता फायनली इथं कासव दादू दाखवते कासव. तर आता आतमध्ये जाऊया मित्रांनो. आता तुम्ही किती मोठा मंडप बिंडप आहे मित्रांनो. हो का, दर्शन बिर्शन करूया आपण. या ठिकाणी बघा परसाद लावायचे चालले. तर मित्रांनो बघा आपला नायकोबा देव मित्रांनो या ठिकाणी खूप जुना असा देव आहे. आणि या ठिकाणी पूजा बिजा सगळी झालेली आहे. सगळीजण पाया पडून घेते ते बघा. ह्यांना घेऊन आलो, ह्यांची इच्छा होती देवाला जाऊ, तर आलो म्हणलं चला आपले तुम्हाला बी दाखवाय गावल मंदिर. तर मूर्ती बिर्ती बघून घ्या देवाची कशी काय. तर हेच मित्रांनो मोलठाण नायकोबा देव जो आहे, या देवाची दरवर्षी आपल्या वाड्यावरती जत्रा केली जाते. तेराच्या पाठीमागचा परिसर बघा कसं काय, एकदम मस्त असा परिसर आहे. इथं बी एक आपलं कंत तरी देव आहे मित्रांनो. सगळेजण बुवा दर्शन करायला लागलेत आपलं सणा देवांचं. पोपटाची डोली कुठे ह्याच्यावर आता का दिसा नाही आपल्याला, वरून दिसन का पण. तर आधी खालून बघू आपण. तर मित्रांनो हे पिपळाचं झाड असं आहे, ह्याच्या आतापर्यंत एकदा बी फांद्या बिंद्या तोडलेल्या नाहीत. नाही ना तोडले? नाही. हां तर मित्रांनो बघा कसे खास या देवाची खासियत म्हणजे हा पिपळ मित्रांनो. ज्या ठिकाणी पिपळाचं झाड असन ते देव हे असं नाही का, या देवावरती ज्यांची श्रद्धा आहे ती लोक कधीच आपलं ह्या देवाचं हे करत नाही का, लाकूड जाळत नाही. पिंपळाचं झाड तर भरपूर मोठं आहे मित्रांनो. आणि या ठिकाणी बघा इथं पण एक देव आहे आपला. आणि हे झेंडं तर बघा कसं लावले ते भरपूर मित्रांनो आहेत. आता असं का लावतात आपल्याला नाही माहिती, का लावलं असेल, काहीतरी ह्या देवाची खासियत असेल या झेंड्यांबद्दल. मिरची मिरची भूक लागली भाऊ. आपण जे बोलतो ते बोलतो. पोपट ना, पोपट खूप हुशार असतो. तर मित्रांनो खायला घेतलंय आपण. आता काय घेतले? हां टोमॅटो चिप्स कुरकुर. आता इथं आलो होतो, दुकान होतं. आता मस्त कुरकुर खाऊ आणि मग हळूहळू घरी जाऊ. चाललोय आता मंदिराच्या वरती. हवा कशा आहेत पायऱ्या, या पायऱ्यांनी वरती चाललोय. हवा वरती शिखर बिखर एकदम मस्त. आणि आता हे म्हणले मित्रांनो पोपट बघायचं आहे. पोपट कुठं वरून दिसल. हवा कुठे कुठे घरट कुठे शिर तिकडे दाखव. थांब 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 थांब. हा पलीकडे आपण बरोबर दाखवू ना पब्लिकला. बघा मित्रांनो झाडाचे ह्याने तुम्हाला दिसते का नाही काय जण. बघा दिसले का व्हायचं कावळ्याचं घरटं दिसलं आपल्याला. तर मित्रांनो कुरकुर खायचं चाललंय. आणि हे बघा कसं आहे बघा आतमध्ये कसं खायचं आता मला सांगा तुम्ही. छोटी पेप्सी थोडे छोटी पेप्सी गावली, छोटी पेप्सी म्हणजेच केचप. केचप तू येत नाही काय? लय बारकी बघ नीट शोध. खाली असेल खाली असेल बघ. हा गावली. आता दादू दाखवलं आपल्याला कसं खायचं. ते नंतर शेवट खायचं का ह्याच्यावर टाकून खायचं? असं धरायचं आणि ह्याच्यावर जास्त ओतायचं. हा हो का जेवाचं झालं हो. बघा असं ओतायचं. कसं लागतंय? चांगलं लागतंय का? नंबर लागतंय. बघा मस्त पैकी चाललंय आता खायचं. मंदिराच्या कडेने बघा कसं आहे मित्रांनो, हे लोखंडाचं बांधलंय. हे इकडं काय झालं इथं काय झालं? हे लोखंड नव्हतं तवा का? खालीच पडलं जागा, डोक्या पडलं का?
असं होऊन जागेवर डॉक्टर पडलं होतं. मरलं का मग? हा जाग्याव होय दादू? हा यात्रा होती का? तेव्हा यात्रा नव्हती, पोर घालतं तेव्हा आम्हाला पण माहिती नव्हतं. आमच्या आजीने सांगितलं. ते डायरेक्ट वरनं पडून मरलं. आता आम्ही आलेलो आहे हापशाव मित्रांनो, हात धुवायला जरा. पाणी येतंय का पण? तो का आलं 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 आलं. धुव जेव्हा हात. नंतर माझा हात धुवायचा आहे. ठिकाणी बघा नाव बी पाठी बी लावली मोठी, श्री नायकोबा प्रसन्न. तर आता मित्रांनो दर्शन बिर्शन झालेलं आहे. आता कधी बनवलं यो? आता 2-3 वर्ष झालं असतील. नवीन. आणि मित्रांनो या ठिकाणी बघा आपल्या धनगरांचे शान घोडा आणि घोड्यावरती आपला देव, असं म्हणजे नाही का, कसं आहे घोडा बिडा एकदम मस्त आहे का नाही, एकदम भारी हो का कसं आहे बघायला. मित्रांनो आपण आलेलो आहे दादूसन त्यांच्या 4 महिन्याच्या जागेवरती म्हणजेच मराड. तर आता तो आपल्याला काय काय माहिती देतोय मराठीवरची, बघूया काय काय केलं इथं. आता तिथं आमचं हे होतं मराठ्यांनी इथं मेंढरांची जागा. मेंढरं बसायची इथं, हे तर एवढ्यात हो का मेंढरा. महादेवाचं मंदिर बघा तिकडं वर बघा हे महादेवाचं मंदिर आहे मित्रांनो. तर यांची मराड या ठिकाणी मेंढरं बसायची आणि इथं आपलं पाल असायचं ना. आणि ते पडेल दगडाचं कोणी काय केले? ते कोंबड्यांसाठी केलं. कोंबड्या बसायला होय, हे होय कोंबड्या घालायच्या होय आणि नंतर होय. आणि किल्ला कुठं बांधलेला? किल्ला बघा इथं बांधलेला. इथं कुठं? बघा इथं इथं किल्ला, एवढ्या जाग्या. किल्ला केलता का? हां हां हां. आणि बघ मेंढरं चराय कुठं जायची? जरा तिकडं अगं पहिला पंप गावला. हा हा हा. पंप आणि सुई. ह्याच्यात सुई आणि ते असं बघा ह्याच्यात हे असायचं. अगं 2 पंप काहीतरी 2 सुया आणि बघा 1 पंप गावला. औषधाचं या ठिकाणी पार्किंग केले. आणि हे कोयळाचं झाड तर बघा किती मस्त आहे मित्रांनो, बसाय बेसायला बघा. हे असं छाटलंय आणि किती मस्त दिसतंय हे झाड बघा. कसे त्याच्या फांद्या बिंद्या, एखाद्याला वर जाऊन बसता येईल. बारकी पोरं तर सहज या झाडावर येऊन बसणार वरती. आणि बघा कसं दाट आहे बसाय बिसाया. आपल्याला झाड लय आवडले मित्रांनो या मराठी बसलं हो का. असे आहेत फांद्या बिंद्या आणि ते झाड तर एकदम क्वालिटी दिसते. आम्ही चाललोय इथं वरती एक मंदिर तुम्हाला दाखवलं ना, तिथं मंदिराचं दर्शन करायला बघायला. हा काय बांधलं? काय याची पावलं? महादेवाची. ही वय हा आधी उठलेलं मग ना त्या सकाळ पूजा करायला त्यांना दिसली, मग हे तर डायरेक्ट दगडाचं हे केलं. महादेवाची पावलं. चला आता ठिकाणी बघा दगडाची पिंड, कोरीव काम केले काय दगडाचे. दादा तुम्ही यायचा का पाया पडाय रोज? हा रोज यायचो इथं वय. हा शंख वाजवर. हा हे आतून कसं आहे बाबा, पाणी ते फक्त पुजारीला भारी वाजता तोंडाने करते. तर जीवाचा नंबर बाबा आता कोणाचं वाजते. तर या ठिकाणी बघा मित्रांनो सगळ्या मूर्त्याच काय म्हणलं मी बस मासणार बघा. या ठिकाणी आपल्या बाळमामांची सुद्धा कुठे बस मग. हा बस मला ठरलेलं पुजारी. हा दे दे हा बघितलंय
कोणाला बघितलंय पण कोणाला नका म्हणलं तरी मज्जा कराव तू कुठे गेलता जांभळा नाही आता येऊ मी जांभळं पुढे दाखवा हो का जांभळं खायचं चाललंय आणि आम्ही ज्या ठिकाणी थांबलोय ना मित्रांनो हे लोकेशन बघा कायची फुलं आहेत तुम्हाला माहिती आहे धोत्र्याची धोत्र्याची काय का हे बघ धोत्र्याची नाहीत आता काय म्हणतो हे बघ अरे धोत्रा नसून धोत्रा नाही कोणाला माहिती आहे ही फुलं कोणालाच नाही नाव मला माहिती बरं आता हे आठवा ना का हा तोंडात आहे. जेव्हा तुला माहिती का मी सांगू का हा येडपटाची झाड हे बघ काय नाही म्हणतो याडपाटाची बोल तुम्ही सांगा तुम्ही कावळी आता आम्ही आलोय फेमस दत्त मंदिर या ठिकाणी आलोय दर्शनासाठी आणि आपली सगळे गँग बघा पाणी गारे का पाणी माठातलं पाणी हां माठातलं पाणी पिते ते बघा कसे दत्त मंदिर मित्रांनो खूप जुनं पूर्वकालीन आहे पांडवांच्या काळातलं शंकराचं मंदिर आहे आता तुम्ही म्हणताय दत्त मंदिर आहे हा तेच कायचं मंदिर आहे पिंड आहेत हा 2 पिंड आहेत पिंड आहेत आणि तुम्ही काय म्हणला दत्त मंदिर मी लोकांना काय म्हटलं दत्त मंदिर काय दत्ताचं बी हाय की तसंच. हां पण आधी मित्रांनो बघा आपल्या शंकराच्या पिंड बघून घ्या चला बघा सगळा अंधार आणि किती जुनं आहे हे मी जेव्हा- पांडवांच्या काळातलं आहे पांडवांच्या हो का हे काम बघू शकता तुम्ही ह्याच्यावरून तुम्ही दगडी कामावरून ओळखू शकता पालखी आहे बाबा ती पाळणा काय म्हणतोय ह्यो चला मित्रांनो या ठिकाणी बघा हे जे आहेत ना हे आपलं आहे दत्तानंद महाराज हा हा दत्तानंद सरस्वती स्वामी महाराज तर या ठिकाणी त्यांची मूर्ती आहे खास मित्रांनो या साईडला बघा कसलं भारी मित्रांनो हे असलं बघायला खूप भारी वाटतं आपल्याला हो का इथनं पायऱ्या आहेत अशा जायला चला 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 पुढं चला की त्या गोल बघून आपण व्यवस्थित कसं काय ती मित्रांनो बाजूने दिसतं आणि खूप छोटं मंदिर दिसलं पण इथं बघा हे बघायला इथलं काम बिम हे ना दगडाचं पूर्वकालीन म्हणजे खूप जुनं एकदम भारी बघायला आहे या ठिकाणी हो कसं आहे सगळं दगडाचं कोरीव काम काय त्यात या ठिकाणी मित्रांनो कासव वरती आलेलं आहे हो का खाली चालले हो का हो का गेल दिसली थोडी झलक दिसली आपल्याला कुठं कासव हो का दोन कासव एक तर पिलो आलं ते एक आलं हा हे एक आलं भरपूर कासव आहेत हा. हा तेव्हा तिकडे एक कटले तिकडे एक हो, हो, तिकडं. हा इकडे एक लय अवकाश होईल एक तर लय मोठे होय सगळ्यात मोठं कासव येणार ते लगेच खाली जाते ते पण मित्रांनो हे बघू शकता तुम्ही कसे एकदम भारी तुम्हाला आज मी एकदम प्रसन्न करण्यासारख्या ठिकाणी आणले म्हणजे आलोय मी आलोय पाय बसतात का पण आता आपण ह्याला गोल राऊंड येडा मारतोय नाही का असं म्हणजे गोल आलोय तर असं गोल राऊंड मारून जायचे भरपूर भाजते पाय बी पण आता काय करता कासव तर भरपूर येते ते माणसांना बघते ते पुन्हा खाली जाते ते ते लगेच खाली जाते ते खाण्यासाठी येते ते काय बी नका टाकू नाही हा चला 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 बघितले की कासव काम बघा मित्रांनो कसे हे आपल्याला लय आवडतं असल्या जुनी ठिकाणं बघायला ना खूप भारी वाटतं या ठिकाणी पहिल्यांदा कोण कोण आले जुनं काम लिहिले काहीतरी 1000 काहीतरी 1011 लिहिले बघ 1961 हा 1961 मधलं काम आहे हे होय हा हो काय ते दगडावरती लिहिले तर तिथं तर स्पष्ट दिसतंय हो काय ते 1961 1945 हा चला पांडवकालीन म्हणल्यावर लय जुनं आहे ती चला 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 49 ठिकाणचं हे मंदिर बघा कसं आहे मित्रांनो एकदम मस्त हे मला वाटते जुन्या काळात तोडलेलं आहे आणि या ठिकाणी बघा कसली मूर्ती बघा
दसरा नाही 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 दोथरा नाही, ते पुढचं काय, ती जुन्या काळातली थारे. जुन्या काळातली थार. तर मित्रांनो तुम्हाला आता जुन्या काळातली थार दाखवतो. हे बघा कसली गाडी आहे मित्रांनो, बनवली चालवतात ही चालवतात बसवायचं का. हो का, जुन्या काळातली गाडी काय क्वालिटी मित्रांनो, बनवली बघा कसली एक नंबर. तिचं टायर बियर काम बी मी एक नंबर केले. कसली आहे रे गाडी? एक नंबर हम्म? नाव लिहिलंय काहीतरी दिसा नाही का हम्म. मेली का काहीतरी. हो का, मेली आहे. गाडीला बनवून घेतले हिला. तर मित्रांनो आजचा आपला ब्लॉग होता एका देवाचा, नाही का, देवाला जायचं होतं. पण देवाला जाता जाता आपल्याला भरपूर काय काय पाहायला भेटलं आणि त्याचबरोबर मी तुम्हाला सुद्धा दाखवलं. तर कसं झालं दर्शन देवांचं मस्त सांगा, बोला. मस्त झालं. गडी काय कुठं हरवलेत काय कळा नाही, बोला ना मित्रांनो. तर आता दर्शन बिर्शन झालं. कोणामुळं झालं माहिती का? रुद्रमुळं. रुद्र म्हणला आपण तिकडं जाऊ, मग म्हणलं चला. मग इकडे येता येता तुम्हाला भरपूर काय मित्रांनो मस्त मस्त वातावरण पाहायला भेटले. तर थोड्याच दिवसात आपल्या वाड्यावरचे सुद्धा ब्लॉग पाहायला भेटतील. तर आजचा आपला ब्लॉग कसं काय वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी राहुल ठोंबरे यूट्यूब चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर नक्की करा. धन्यवाद.